देव बघितलाय का, देव भेटलाय का कधी? तो मला भेटलाय, मी टोनीजींना भेटलोय. क्या बात आहे. साधारण आपण 3 प्रकारांनी वाजवतो. एक असतं आपल्या डोक्याच्या तयारीने आपण वाजवतो. बरं. एक असतं हाताच्या तयारीने वाजवतो. बरं. आणि एक असतं जे इकडनं वाजवतो. क्या बात आहे. क्या यही प्यार आहे समजा. तेवढ्या पण लक्ष वेधून घेतलेलं आहे. आपल्याला वाजवायला बोलवलंय, पण गाण्यासाठी आपल्याला बोलवलंय. बरोबर. आपण गाण्याला न्याय देऊनच वाजवलं पाहिजे. नमस्कार मंडळी. जाई काजल निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या मुलाखत मालिकेत तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण अतिशय वेगळा असा विषय परत हाताळणार आहोत आणि आपण आज एका वाद्याविषयी आणि त्या अतिशय महान वादकाविषयी जाणून घेणार आहोत. आणि ते वाद्य आहे ते म्हणजे थोडंसं अनयुज्युअल आणि नक्की हे वाद्य वाजतं म्हणजे काय होतं असं बऱ्याच लोकांना कळत नाही असं ते वाद्य, ते म्हणजे बेस गिटार. आणि या बेस गिटारबद्दल आपल्याशी बोलायला आलेला आहे आमचा अतिशय जवळचा मित्र, अतिशय थोर म्युझिशियन आणि अतिशय चांगला आणि सज्जन माणूस म्हणजे आपला मनीष कुलकर्णी. मनीष, नमस्कार. खूप वेलकम. आता तू इथे आलायस आभाळाची माणसं या मालिकेत आमच्याशी बोलायला, आपल्याशी बोलायला. आणि तू स्पेशालिटी इन्स्ट्रुमेंट आहे हे बेस गिटार म्हणून. आणि साधारणपणे मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना कळत नाही की काय नक्की हा वादक करतो. तर त्याच्या आधी अगदीच ज्या लोकांना बेस गिटार बद्दल माहिती नाहीये त्यांना जरा वाद्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन दे की हे काय नक्की वाद्य आहे. बेस गिटार हे वाद्य आपल्या बॉलिवूडमध्ये अकंपनी इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरलं गेलं. बरं. वापरलं जायचं. आता त्याला सोलो इन्स्ट्रुमेंटचं बऱ्यापैकी सोलोज वगैरे मिळतात. म्हणजे सोलो पीस जो असतो, इंट्रोडक्शन पीस म्हणून. पण सुरुवातीला त्याचं जे अकॉस्टिक व्हर्जन होतं ते म्हणजे आपण बघितलं असेल की साधारण व्हायोलिन सारखं दिसणारं खूप ह्यूज असं एक मोठं अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट, खुर्चीवर बसून वाजवायचे. त्याला डबल बेस म्हणायचे. ते साधारण व्हायोलिन मधलं म्हणजे व्हायोलिन, वेला, चेलो आणि डबल बेस एक एक मोठं होत रेंज वाईज म्हणजे फ्रिक्वेन्सी वाईज खाली येत गेलेलं असं पूर्वी व्हर्जन होतं. त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रिक व्हर्जन आलं ज्याला आपण बेस गिटार म्हणून, कारण ते गिटार सारखं दिसतं म्हणून. बरोबर. पण मला सांग, ह्या डबल बेस जे व्हायोलिन शेप्ड वाद्य आहे आणि जे बोईंगनी वाजायचे ते इलेक्ट्रिक व्हर्जन करताना ह्याला गिटारचं स्वरूप द्यावं असं काही कोणाच्या डोक्यात आलं का? काही त्याची माहिती उपलब्ध आहे? मग ऍक्च्युली बोईंग बरोबर ते प्लकिंग पण वाजायचं म्हणजे बोटांनी पण वाजवलेलं आहे. बोईंग तर वाजायचं सेक्शन मध्ये, पण नंतर प्लकिंग वाजवायचं. फ्रेट्स नव्हत्या. मग ते वाजवायला अजून कठीण. बरोबर. कारण म्हणजे ब्लाइंड इन्स्ट्रुमेंट पूर्ण जजमेंट वर वाजवायचं. तर त्याचं नंतर गिटार व्हर्जनच आलं जे गिटार सारखं त्याचे दिसतं, त्याचं होल्डिंग स्टाईल पूर्ण गिटार सारखी आहे. बरोबर. आणि बेस, आपण त्याला बेस म्हणतो पण स्पेलिंग BASS बास गिटार असं करतो. पण आपण बोलताना बोली भाषेत सगळे बेस गिटारच म्हणतो. आणि मग ह्याला फ्रेट्स आली त्यावेळेला, याला फ्रेट्स आल्या त्यावेळेला. आणि डबल बेसच्या मानाने थोडं ते इझी झालं वाजवायला इझी झालं. ते फक्त एक आहे, जे व्हर्टिकल असं होतं ते हॉरिझॉन्टल झालं, त्यामुळे तसं तेवढं अवघड पण आहे. म्हणजे तू समजू शकतोस की अकॉर्डियन आणि हार्मोनियमच्या हाताच्या ठेवणीत जेवढा फरक पडतो तेवढा मात्र झाला, त्याच्यामध्ये फरक झाला. मग ह्याचा उगम काय US बेस्ड आहे सगळं, हे अमेरिकेत आहे का? हे ऍक्च्युली हे स्पेनहून आलेलं गिटार आहे, पण बाकी युरोप आणि याच्यामध्येच मग त्याचं प्रसार झाला. आणि मग ह्या वाद्यावर पर्टिक्युलरली त्या काळात काही म्युझिक वाजवलं जायचं, म्हणजे म्युझिकचे प्रकार वाजवले जायचे का सरसकट सगळ्या वाद्यांच्यामध्ये? सगळ्या कॅटेगरी, म्युझिकच्या कॅटेगरीज यायचं हे. जॅझ, रॉक, फंक, या सगळ्या कॅटेगरीमध्ये वाजलेलं आहे. पण मग आता लोकांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी असा तुला प्रश्न विचारतो की जसं इलेक्ट्रिक गिटार म्हटल्यानंतर तो झँग सगळ्यांना तो माहिती होतो त्याचा, किंवा मग कदाचित त्याचा एक प्रोसेस आपण डिस्टॉर्शन म्हणतो त्याचा, असं अजूनही त्याच्यामध्ये काही बरेचसे इलेक्ट्रिक साऊंड होतात. तसं बेस गिटारमध्ये अशा प्रकारचे काही साऊंड व्हेरिएशन्स असतात का आणि झाली आहेत का? साऊंड व्हेरिएशन्स असतात, झालेली आहेत. इव्हन आपल्या बॉलिवूडमध्ये पण झालेलं आहे. जसं सनम तेरी कसमच्या गाण्यामध्ये फेजर वापरलंय, निशा म्हणून जे गाणं आहे. बरं. जाने जा, त्यांचा त्यातला जो पार्ट आहे डंग डंग टक टडंग
डंग 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 डंग. त्याला फेजर वापरलं गेलंय बर बर किंवा तू तू वही गाण्याच्या याला कोरस वापरला गेलाय. बरं टॉंग डॉंग टड टड टड. हा पार्ट याला बरोबर कोरस बरोबर बरोबर त्याला कोरसचा इफेक्ट कोरस दिलाय. कोरस बर इफेक्ट बर. लागला. त्यामुळे अशी गॅजेट्स आपल्या इथे पण वापरली गेली आहेत आणि फॉरेन मध्ये तर वापरली जातात. नाही, पण मी गॅजेट्स पेक्षा मी असं विचारतो की जसं इलेक्ट्रिक गिटारमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग मिळतं किंवा तुला स्ट्रिंगचं व्हेरिएशन मिळू शकतं किंवा इव्हन स्पॅनिश म्हणजे अकॉस्टिक गिटारमध्ये पण आपल्याला नायलॉन स्ट्रिंग वेगळी मिळते, स्टील स्ट्रिंग वेगळे मिळते. तसं बेस गिटारमध्ये काय बेस इम्प्रोव्हायझेशन गिटारमध्ये आहे. अच्छा बेस गिटारमध्ये स्टील स्ट्रिंग्स असतात ज्याला राऊंड वाऊंड म्हणतात. बरं त्याच्यानंतर एक येतात हाफ राऊंड वाऊंड आणि एक येतात फ्लॅट वाऊंड. बरं अशा 3 स्ट्रिंगचेच आधी पण प्रकार आहेत. वाऊंड म्हणजे ती एक तार त्याच्याभोवती अजून एक तार त्याच्याभोवती ती जी गुंडाळलेली असते हा. त्याला ती जी आतली जी स्ट्रिंग असते ती समजा गोलाकार असेल आणि त्याला वाइंडिंग असेल त्याला राऊंड वाऊंड स्ट्रिंग म्हणतात. बरं ज्याच्यातनं साधारण असा क्रंची किंवा बाईट वाला साऊंड जास्ती येतो. बरं आणि बाकी फ्लॅट वाऊंड असते त्यातली आतली तार फ्लॅट असते आणि त्याच्यावरती अक्षरशः थाई पॅड नूडल्स हो 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 अगदी फ्लॅट असते आणि त्याच्यावरती वाइंडिंग असतं. बरं आणि त्याच्यावरती परत एक स्लीव्ह सारखं असं कोटिंग असतं ज्याच्यामुळे स्लाइड बीडचे जे असे वगैरे आवाज ते नॉईज थोडेसे कमी येतात त्याच्यातनं कमी येतात. आणि हाफ पाऊंड काय म्हटलं? हाफ पाऊंड असते ती ना गोल ना फ्लॅट असं थोडस असं एक अच्छा दंडगोल असते. दंडगोल आणि त्याला वरती वाइंडिंग असतं. अच्छा पण मग आणि या सगळ्याच्या टोनल क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपल्याला ती डिस्टिंक्टिव्हली कळता येते की हा कानाला कळते दिसताना सगळ्या वर्ण वाइंडिंग असल्यामुळे सेम दिसतात. अच्छा म्हणजे वर्ण दिसायला सगळ्या गोलच असतात. हो आतल्या तारेच्या प्रकारावर हे वेगळी व्हेरी होतं. पण सर्वसाधारणपणे बेस गिटार म्हटल्यानंतर कुठची त्यात वापरले राऊंड वाऊंड वापरले राऊंड वापरले नॉर्मली सगळ्या आता. आणि गेज परत वेगळे वेगळे असतात. बरं म्हणजे आणि म्युझिक कॅटेगरी प्रमाणे पण गेज बदलतात. पण मग हे आयुष्यभर 4 स्ट्रिंगच इन्स्ट्रुमेंट राहिलेलं आहे? नाही नंतर डेव्हलप झालंय. 4 स्ट्रिंग बेस गिटार होती सुरुवातीला, त्याच्यानंतर 5 स्ट्रिंग आली, आता 6 स्ट्रिंग बेस गिटार पण आहे. पण मग ही जी आता मी म्युझिकली हा प्रश्न विचारतो, 6 स्ट्रिंग बेस गिटार होताना खालची वाढवतात की वरची? 5 स्ट्रिंग मध्ये लोची तार वाढली. बरं आणि 6 स्ट्रिंग मध्ये हायची वाढली. ओके. पण मग त्या 6 स्ट्रिंगचा वापर इलेक्ट्रिक सारखा पण करता येतो? इलेक्ट्रिक सारखा नाही होत कारण रेंज वेगळी आहे ना म्हणजे फ्रिक्वेन्सी वाईज. पण बाकी सोलोईंग साठी ती फारच म्हणजे ती करेक्ट आहे. उत्तम. कुठकुठच्या कंपन्या बेस गिटार बनवतात मनीष? फेंडर आहे, यामा आहे, इबानीज आहे. आता आपले ते नवीन कॉर्ट किंवा अशा बरेच काही काही ब्रँड यायला लागले. पण फेंडर मला वाटतं सगळ्यात जुन्या कंपन्यांपैकी फेंडर जुन्या कंपन्या. कारण मी तुझ्याकडनं हा शब्द खूप वेळा ऐकलाय की फेंडर जॅझ बेस असा शब्द खूप वेळा ऐकलाय. जॅझ बेस हे मॉडेल आहे आणि माझं आवडतं मॉडेल. पण त्याचं काय त्यात विशेष काय त्या जॅझ बेस मध्ये? मला असं वाटतं की त्या मॉडेलचा जो साऊंड आहे ना तो गाण्यामध्ये कट थ्रू होतो. म्हणजे ऑर्केस्ट्रा कितीही मोठा असेल किंवा कितीही छोटा असेल तरी त्याच्यामध्ये ती बेस गिटार दिसून येते, ऐकू येते. मग आता ह्या बेस गिटार प्लेइंगच्या काही स्टाईल्स आहेत का? इंटरनॅशनली विचारतो मी, कारण मी आपल्या बॉलिवूडमध्ये नंतर येणारच तुला विचारणार. इंटरनॅशनल प्लेइंग काही स्टाईल्स आहेत का? इंटरनॅशनल प्लेइंग स्टाईल्स आहेत. मी मगाशी म्हणलं तसं प्रत्येक जॉनर मध्ये वेगळी वाजते, फंक मध्ये वेगळी वाजते किंवा फिंगर्ड वेगळी. म्हणजे कशा पद्धतीने सांगशील तू लोकांना जरा समजवायला? कारण काय तो बेस गिटारिस्ट असा स्टेजच्या बाजूला इथे उभा असतो, नुसता इकडे तिकडे बघत असतो आणि करत असतो. नक्की हा मनुष्य काय करतो असा जर प्रश्न विचारला तर त्याचं तू काय उत्तर देशील? हे मात्र आहे की ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी की बेस गिटार जेव्हा बंद होईल ना तेव्हा कळतं मी की अरे बापरे खूप काहीतरी मोठी गोष्ट बंद झाली, काहीतरी एम्प्टीनेस जाणवतोय. काय आहे ते? तर ती बेस गिटार असते जी फ्रिक्वेन्सीज पूर्ण ऍक्च्युली आपण म्हणा त्याचं कम्प्लिशन किंवा ग्राउंडिंग आहे ना जे ते खरं बेस गिटारने होतं. बरोबर आहे. जसं आता आपण तू रॉक म्हणलास किंवा डिस्को असेल तर डिस्को मध्ये ढंगटंग 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 असा ऑक्टेव्ह बेस वाजला जातो. किंवा फंक मध्ये स्लॅप वगैरे टेक्निक्स नवीन असतात. अच्छा बरोबर. आणि ह्याच्यामध्ये पॉप मध्ये वगैरे वाजतो तेव्हा? पॉप मध्ये ना रॉक मध्ये वगैरे तो ऍक्च्युअली समजा डन 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 हेवी ऐकू येतं. आणि मेन काम असतं काय म्हणजे रिदमला एनहान्स करणे पण मेलोडी पण वाजवणे. बरोबर. पण मग बेस गिटारला आपण तू रिदम इन्स्ट्रुमेंट म्हणशील का मेलोडी? नाही, तो दोन्ही काम करतो. त्यामुळे असं एकात जसं आता रिदम गिटारला कसं म्हणणार आपण की तो कॉर्ड पण वाजवतोय आणि रिदम पण वाजवतो. त्याच्यामुळे ते दोन्हीकडे बसणारं वाद्य येते. आपल्या बॉलिवूडमध्ये बेस गिटारचा प्रवेश कधी झाला असं साधारण तुला? बॉलिवूडमध्ये इलेक्ट्रिक बेस गिटारचा प्रवेश माझ्या मते जाने जा ढूंढता फिर रहा या गाण्याला पहिल्यांदा झाला. अच्छा. आर डी बर्मन. हो, तोपर्यंत इलेक्ट्रिक बेस गिटार नव्हती.
त्याच्या आधी डबल बेस नक्की वाजलेला आहे. डबल बेस हो, तो आपण नय्यर साहेबांच्या किंवा काय त्या काळात नौशाद साहेबांपासून ओपी नय्यर तिथपासून आपल्याला असायचंच, कारण फ्रिक्वेन्सी कम्प्लिशन त्याच्याशिवाय होतच नाही. बरोबर आहे. पण जो जानेजा बेस गिटार जानेजा वाजलाय पहिल्यांदा. आणि आता आपण थोडस तुझ्या गुरूंकडे येऊया. मला वाटतं तुझी त्यांची पहिली ओळख कशी झाली, इव्हन टोनीजींच्या थोडस त्यांच्या लाईफ बद्दल, पार्श्वभूमीबद्दल सांग, की त्यांचा जन्म कुठचा, काय कसं शिकले, पंचमशी ओळख कशी झाली. कारण तुझ्याकडे सांगण्यासारखे खूप सारे किस्से आहेत आणि न सांगण्यासारखे त्याच्याहून जास्त किस्से आहेत खरं आपण असं म्हणायला गेलं तर. पण ऍटलीस्ट सांगण्यासारखे जेवढे किस्से आहेत तेवढे तरी तू आज शेअर कर इकडे. टोनीजी ना बेसिकली ते पण डबल बेस प्लेअर होते. बरं. त्याच्यानंतर ते ड्रम पण वाजवायचे. सगळ्यात आधी माणूस म्हणून सांगतो की मला जर का विचारलं की देव बघितलाय का, देव भेटलाय का कधी, तर हो मला भेटलाय, मी टोनीजींना भेटलोय. म्हणजे खरंच नाही, एवढा देव माणूस. अच्छा, बर बर. आता म्युझिशियन म्हणून तुला की डबल बेस वाजवायचे, ड्रम्स वाजवायचे, आणि खूप वर्ष तेव्हा एक असा ट्रेंड होता आपल्या इथे 5 स्टार हॉटेल्सच्या लॉबी किंवा पूल साईडला असं जॅझ बँड वगैरे वाजवायचे, ज्याच्यामध्ये एक पियानो, सोप्रानो, डबल बेस आणि एखादा ड्रम असं असायचं. तसं टोनीजींनी बरेच वर्ष ओबेरॉय किंवा अशा काही 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे वाजवलं होतं. त्याच्यानंतर ते बॉलिवूडमध्ये आले. टोनीजींनी वाजवलेलं पंचमदांचं पहिलं गाणं आहे दो घुट मुझे भी पिला दे. हो, झील के उस पार. झील के उस पार. मस्त. त्याच्या आधी सुद्धा ते आलेले होते, त्यांनी बरेच संगीतकारांकडे वाजवलं होतं. पण मला असं वाटतं की रेकग्नायझेशन म्हणूया किंवा बेसची लेवल अप ठेवली पंचमदांकडे. बरोबर, पंचमदांकडे. त्यामुळे त्याच्यामुळे जास्ती पॉप्युलर झाले. त्याच्या आधी चरणजीत सिंगनी त्यांनी बरीच गाणी वाजवलेली आहेत पंचमदांची, जसं आपण मगाशी म्हणलं तसं जानेजा ढूंढता फिरा, म्हणजे चरणीजींनी इंट्रोड्यूसच केली बेस गिटार बॉलिवूडमध्ये. बरोबर. पण हे सगळं पंचम आर.डी. बर्मनचं करिअर 67 मध्ये सुरू झाल्यानंतरच्याच ह्या सगळ्या गोष्टी पुढे झालेल्या. पण मग अगदी सुरुवातीला आराधनामध्ये वगैरे सुद्धा आपल्याला बेस गिटारची ऐकू येते. काही याच्यामध्ये तर इलेक्ट्रिक गिटारच्या लो ऑक्टेव्ह वरती पण वाजवलेले. बरं. म्हणजे बेस गिटार नसेल त्याच्यात. रूप तेरा मस्तानामध्ये बेस गिटार नाहीच आहे. बेस गिटार नाहीच आहे तिथे वाजवलेले. बरं. आणि मग तिसरी मंजिल पासून मग टोनीजी इन झाले का? नाही, झील के उस पार. तिसरी मंजिल पण चरणजीत असेल त्यावेळेला वाजवलेलं सगळं. पण मग पंचम आर.डी. बर्मनला बेस गिटारचं एवढं अट्रॅक्शन कशामुळे झालं असेल? कारण की त्यांचं लिसनिंग खूप असेल, बाहेरचं म्युझिक ऐकायचं, आणि त्यांची मला तरी असं वाटतं की त्यांनी प्रत्येक जॉनरमध्ये बेस गिटारची लेवल तेवढी अपच ठेवली. खरं. म्हणजे इंडियन अगदी तबल्याचं गाणं जरी असेल तरी त्याच्यामध्ये बेस गिटारची लेवल त्यांची त्यांना पण म्हणून त्यांचं गाणं कदाचित वेगळं साऊंड केलं प्रत्येक वेळेला बॅलन्समुळे त्यांच्या. खरं. पंचमदांकडे टोनीजी, एकंदरच टोनीजींची प्लेइंग स्टाईल कशी होती? कारण आपण बऱ्याचदा ऐकतो, आता गाणं ऐकलं फॉर एक्झाम्पल, आता काल हे क्या येरी प्यार आहे मध्ये क्रॉसमध्ये, आता ते खरं त्यांनी जो ऑफबीट वाजवलाय तो पॅटर्न, हे काय खरं बेस गिटारच्या प्लेइंग स्टाईल मध्ये येत नाही ना तसं बघायला गेलं तर? का अशी काही डिफाईन्ड स्टाईल आहे का बेस गिटारची? बघ, टोनीजींची स्टाईल मी असं सांगेन की त्यांचं ना मेन कंपोजिशनला ना ते पॅरलल कंपोजिशनच वाजवायचे. बरं. एकदम मेलोडियस प्लेइंग. बरोबर. असं नाहीये की बेस आहे म्हणजे मी फक्त आपलं डुंग 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 असं बिलकुल नाही. आणि त्यांनी रिदमच्या मधली पॉकेट्स अशी शोधून वाजवलंय ना की तिथे म्हणून ते दिसून येतं किंवा ऐकू येतं त्यांची बेस गिटार. आणि मी तुला म्हटलं मेलोडियस प्लेइंग आहे त्यांचं जास्ती टेक्निकल प्लेइंग नव्हतं, मेलोडियस प्लेइंग. आणि मी म्हटलं तसं पॅरलल कंपोजिशन सरळ. पण मग ते स्वतः काही कंपोज वगैरे करायचे का नाही? म्हणजे कारण अदरवाईज अशी पॅरलल मेलोडी कळणार कशी ना गाण्याबरोबर चाललेली? बरोबर आहे. नाही, स्वतः काही असं कंपोज नव्हतं केलेलं त्यांनी, पण नक्कीच तू म्हणलं तसं क्या ये प्यार आहे, तुझसे नाराज नाही जिंदगी, किंवा असं अशी गाणी, सिली हवा, असं तर वाटतं की ही गाणी बेस गिटार साठी बनली का काय? आधी मुळात गाणं आणि मग आता गाऊन पण घेऊया. खरंय. पण मला अजून राहून ह्याबद्दल असं वाटतं की एखाद्या मनुष्याने जर आज बेस गिटार शिकायला सुरुवात केली तर ती प्रोसेस कशा पद्धतीने असेल? आता मी म्हटलं की आता मी ठीक आहे, तर मी तर म्युझिशियन आहे, जो अगदीच बेसिक ज्याला माहिती नसेल, की ज्यांना कॉलेजमध्ये असं असतं गिटार घेऊन बसायचं आणि वाजवायचं, हा जो एक झोन असतो,
ह्याच्यातनं बेस गिटार पर्यंत ट्रान्झिशन कसं करायला लागेल एखाद्या मुलाला जरा शिकायचं असेल तर? मला वाटतं आधी त्यांनी अकोस्टिक गिटार शिकायला पाहिजे. हार्मोनीचा सेन्स नसेल तर तुम्ही बेस गिटार नाही वाजवू शकत. बरं, आणि आता हार्मोनी म्हणजे परत लोकांसाठी एकदा एक्सप्लेन करून सांग काय आहे. हार्मोनी म्हणजे 3 नोट्सचा मिळून जो एक कॉर्ड बनतो. खरं तर असं आहे की बेस गिटारवाला जो नोट वाजवेल ना त्यावेळेला कॉर्डच्या वेळेला तर ते त्याचं नाव ठरू शकतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. तू समजा तू जी वाजवतोयस कॉर्ड आणि मी जर का बी नोट वाजवला तर त्याचा अर्थ जी मेजर 7th होऊ शकतो. जी मेजर 7th होऊ शकतो. बरोबर बरोबर. म्हणजे बेसच्या नोटच्या प्रॉमिनंट प्रमाणे मूळ हार्मोनी बदलू शकते. म्हणजे गेटअपच चेंज झाल्यासारखा थोडासा होतो पूर्ण. तर म्हणून म्हणलं की त्याचं कॉर्ड्सचं नॉलेज असणं किंवा सुरांचं नॉलेज असल्याशिवाय बेस गिटार नाही तशी. आणि तालाचं तर पाहिजेच पाहिजे. तालात तर तुम्ही खूप परफेक्ट असलं पाहिजे. तू म्हणलास तसं ऍटलिस्ट ना ड्रम आणि तबल्याचं नॉलेज असलं पाहिजे. अगदी वाजवता येईल वाजवायला यायला पाहिजे असं नाहीये. बरोबर. पण ड्रम आणि तबल्याचं नॉलेज असलं पाहिजे तर तुम्ही बेस गिटार नक्की वाजवू शकता खूप छान प्रकारे. कारण का मी असं खूप ऑब्झर्व केलंय की आता म्हणजे कावस काकांनंतर हे केसीजी असतील किंवा बर्जीजी असतील किंवा चरणजीत सिंग असतील ह्या सगळ्यांना एक रिदमचा त्यांच्याकडे खूप मोठा एलिमेंट होता. अगदी म्हणजे ते ड्रम्स वाजवायचे, वायब्राफोन वाजवायचे, म्हणजे राक्षस लोक सगळी ह्या कॅटेगरीमध्ये ही सगळी बेस गिटार होती. तुझं बेस गिटारचं इंट्रोडक्शन कधी झालं आयुष्यात? ऍक्च्युली माझं पहिलं इन्स्ट्रुमेंट मँडोलिन होतं. मी मँडोलिन शिकलो, मँडोलिन वाजवायचो मी बऱ्याच रेकॉर्डिंगला वगैरे. पण ना मला असं सतत वाटायचं की म्हणजे असं नाहीये की दुसरे लोक कोण वाजवत नाहीत वगैरे, पण मागे पण मी सांगितलं होतं एक ना 3-4 रिदम गिटारवाले असतात, 3-4 स्ट्रोक सेक्शन मध्ये असतात, 4-5 ढोलक, 2 तबले, नेहमी बघितलं तर ऑर्केस्ट्रामध्ये ड्रम, पियानो आणि बेस गिटार हे एकच असतं. तर ऍक्च्युली ती त्या वाद्याची ताकद आहे की ती ड्राईव्ह करू शकतात. जसं पियानोला एवढे ऑक्टेव्ह दिले त्याच्यामुळे सगळं कव्हर होतं. ड्रम मध्ये किक आहे, स्नेअर आहे, हायहॅट्स आहेत, सगळ्या फ्रिक्वेन्सी त्याच्या एका इन्स्ट्रुमेंट सारखंच आहे की तुम्ही त्याच्यावर पंजाबी गाणं पण वाजू शकता, त्याच्यावर सगळंच वाजू शकता. तसंच बेस गिटार मध्ये पण ही ताकद आहे की ते ड्राईव्ह करू शकतं गाण्याला. मग आणि मला ते आवडायची फ्रिक्वेन्सीच करायची म्हणून मी बेस गिटारकडे खेचलोच गेलो. मी काय असं ठरवून मिळून आता आपण बेस गिटार शिकूया असं काही शिकलेलो नाही. पण मग तू आधी स्पॅनिश तुझं पण ट्रेनिंग झालं? हो, मी मँडोलिन आणि स्पॅनिश गिटार वाजवत आणि त्याच्यानंतर बेस गिटार. आणि बेस गिटार शिकायला सुरुवात केली डायरेक्ट टोनीजींकडेच? नाही, त्याच्या आधी मी असंच पूर्वी पुस्तकं यायची रे. पूर्वी तर फार कठीण होतं ना, गुगल नाही, युट्यूब नाही. बरोबर. मेट्रो सिनेमाच्या इथे जाऊन मी पुस्तकं घ्यायचो मेलवेची आणि थोडंफार त्याच्यातनं तोडकं मोडकं वाचून कसं तरी करायचो. मग मला एक कॉमन आपला मित्र आहे अभिजित कोळी, तो मला म्हणला टोनी काका ना माझ्या ओळखीचे आहेत, मी तुला घेऊन जाऊ का? म्हणणार अरे मला घेऊन जाऊ, विचारतोस काय, कधी जायचं हे सांग. आणि असं करून अभिजितने मला त्यांच्याकडे इंट्रोड्यूस केलं. मग मी त्यांच्याबरोबर भरपूर रेकॉर्डिंगला जायला लागलो. आणि हे तू साधारण किती सालातलं सांगतोयस? हे 89 असेल, 89-90 असेल. 90. तेव्हा पण टोनी जे ऍक्टिव्हली वाजवत होते? अरे म्हणजे काय, हो. अच्छा, म्हणजे पंचमकडे आणि अजून कोणाकोणाकडे टोनी वाजवलं? त्यांनी तर म्हणजे आर डी बर्मन, कल्याण जानजी पण बऱ्यापैकी टोनीजी. पिलरी, पिलरीकडे सुरुवातीचं जे आपण डिस्को ऐकतो ढंगटंग ते सगळं त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर जतीन ललित, आनंद मिलिंद, सगळं टोनीजींनी वाजवलेलं आहे सगळं. नदीम श्रवणच्या पण सगळ्या बँड मध्ये बेस नदीम श्रवणकडे कमी वाजवलंय, पण आनंद मिलिंद आणि जतीन ललित कडे तर भरपूर वाजवलंय. आणि मग तू जी रेकॉर्डिंग त्यांच्याबरोबर अटेंड करायची असती अशी सेक्शन्स मध्ये असायची का सोलो असायची त्यावेळेला? मी अटेंड केलेली फार कमी आहेत की जी पूर्ण ऑर्केस्ट्रा असेल असं, पण डबिंग, सोलो डबिंग वाली भरपूर केले. विशाल भारद्वाज यांची म्हणजे मी त्यांच्याकडे पण वाजवलंय टोनीजी. पण टोनीजी किती सालपर्यंत ऍक्टिव्ह प्लेइंग मध्ये होते? साल नाही सांगू शकत. हम साथ साथ है बीजीएम त्यांचं शेवटचं होतं माझ्या मते. अच्छा, 96-97च्या आसपास काहीतरी असणार. त्याच्यानंतर पण असेल कदाचित पुढे वाटेल. अच्छा, तोपर्यंत त्यांचं चाल. आणि मग तू जेव्हा बेस गिटार ओढला गेलास, बेस गिटारकडे वाजवायला सुरुवात केली, तेव्हा तुला टोनी वाज हे नावच माहिती नव्हतं? ते किती ग्रेट आहे तेव्हा मला माहिती नव्हतं असं. पण मग त्यांचं ते भेटल्यानंतरचं तुझे वाजवण्याची पद्धत आणि ते भेटण्याच्या आधीची वाजवण्याची पद्धत ह्याच्यामध्ये थोडंसं म्युझिकली डिस्क्राईब करून सांग. म्युझिकली म्हणजे खूपच फरक आहे रे. म्हणजे ऑफकोर्स फरक आहे. आधी असं समज की ते
काय म्हणे आपण ते डोळ्याला आंधळी कोशिंबीर कळतो ना, असं लागला तर हात लागला असं. आणि नंतर फुल एकदम माझं विजनच बदलून गेलं. माझं त्यांनी गाण्याकडे बघण्याचं विजन बदललं. कसं वाजवायचं, काय वाजवायचं, कधी बेस गिटारवरती काय वाजवायचं, पहिल्या साईन लाईन मध्ये का नाही वाजवायचं, त्यांनी मला का नाही वाजवायचं याची जास्ती प्रत्येक वेळेला कारणं दिली. की आधी होऊ दे, ठीक आहे, इंट्रोडक्शन म्युझिक होऊ दे. मनीष, आपण एकदा एका कार्यक्रमासाठी बँगलोरला उतरलो होतो एअरपोर्टवर आणि आपली टॅक्सी येत नव्हती म्हणून आपण असं सहज गप्पा मारत बाहेर उभे होतो. तेव्हा तू एक खूप छान उदाहरण दिलं होतंस की मी असं तुला विचारलं होतं की हे वाद्य काय लो फ्रिक्वेन्सीवाला वाद्य आहे टेक्निकली बघायला गेलं तर. टोनी वाद जर आपण त्यातनं बाजूला काढून टाकले तर बेस वाजवायचे 2-3 प्रकारच उरतात. म्हणजे एक ऑक्टेव्ह बेस झाला, एक तुमचा स्लॅब झाला, एक फार असे अगदी टेक्निक उरली मग फक्त त्याच्यामध्ये. पण मग ह्याच्यात टोनी वाज इन झाल्यामुळे ह्याच्यात काय व्हॅल्यू ऍडिशन होते किंवा त्यांची विजन काय होती बेस गिटार वाजवायची? विजन काय होती हे मस्त विचारलं. काय ते ना नेहमी सांगायचं, कुठलंही गाणं ना आधी तुला पटकन कॅटेगराईज करता यायला पाहिजे. आणि साधारण आपण 3 प्रकारांनी वाजवतो. एक असतं आपल्या डोक्याच्या तयारीने आपण वाजवतो, बरं. एक असतं हाताच्या तयारीने वाजवतो, बरं. आणि एक असतं जे इकडनं वाजवतो. म्हणजे जसं आता समजा शालिमारचं टायटल किंवा झुटे तेरे नैन, हे गाणं जर का असेल तर ते डोक्याने वाजवायचं तुला, कारण त्या मात्रा मोजायच्या आहेत, 17 मात्रा, आणि तुला कसं वाजवायचं ते सगळं कॅल्क्युलेशन आहे, ते डोक्याने वाजवायचं आहे. हाताच्या तयारीसाठी समजा प्यार में दिल पे मार दे गोलीचा अंतरा आहे, कभी बोले तू ड ड ड ड ड ड ड ड ड ड, हे ट्रिपलेट वाजवायला बरोबर. पण तुझसे नाराज नाही जिंदगी, मेरा कुछ सामान, सिली हवा, ही गाणी वाजवायचे तर तू इकडनं वाजवायचे. तेव्हा नोटेशन बघ तू, पण ते फक्त रेफरन्स म्हणून बघ, पूर्ण गाणं वाजवा. काय बात आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये म्युझिशियनशिपची केवढी मोठी, केवढा मोठा विचार आहे हा त्याच्यात. आणि बरोबर हे आपण जर सगळं गणित रिव्हर्स करून बघितलं तर आपल्याला कळेल की किती गणित आहे, किती. मग म्हणजे जर सिली हवा आपण हाताच्या तयारीने वाजवायला ठरवलं तर तसं होऊच शकत नाही. किंवा प्यार में दिल पे आपण म्हटलं इथून वाजवा तर त्याच्यात ती एनर्जीच येणार नाही. दोन्ही पद्धतींची एनर्जी त्याच्यामध्ये येणार नाही. मनीष, तू आज तुझ्याकडे सुद्धा अशी एक अलौकिक प्रतिभा आहे आणि जी आम्ही 1000 वेळा आतापर्यंत बघितलेली आहे की कुठच्याही गाण्याची हार्मनी तुझ्या समोर आली की तू त्याच्यामध्ये साधारणपणे मी मंडळी तुम्हाला मी सांगतो की मी मनीष बरोबर आता जी काय रेकॉर्डिंग केली असतील, साधारणपणे मनीषच्या रेकॉर्डिंगमध्ये फार तर एखादा किंवा दुसऱ्यांदा त्याच्याकडनं गाणं वाजवताना 5 मिनिटाचा ब्रेक होतो आणि तो काहीतरी टेक्निकल कारणासाठी असतो किंवा त्याला ह्याच्यापेक्षा अरे इथे अजून असं करून बघतो म्हणून इम्प्रोव्हायझेशनसाठी असतो. असं कधीच झालं नाहीये की कधीही मनीष घेऊन बसलाय हार्मनी आणि विचार करत बसलाय, अच्छा असं आहे का, हा मग चला आता टेक करूया, असं कधी झालं नाहीये. ही तुझ्याकडे नॅचरल गिफ्ट आहे का हा टोनीजींचा काही याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन? नाही, नक्कीच त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन. मी तुला म्हटलं, त्यांनी सांगितलं ना की पहिले गाण्याकडे तू बघायला शिकलं पाहिजे नक्की. आणि दुसरं असं की थोडंसं मी आता शब्द पण ऐकतो, कारण शब्दाला अनुसरून पण थोडं वाजवायचं असतं. त्याच्यानंतर त्यांच्या विजन प्रमाणे असं होतं की पहिले ना कंपोजर को कहने दो क्या कहना है, पहिले साईन क्रॉसला नको जास्ती आपण हे करायला, आणि मग म्युझिक 1 पासून हळूहळू आपण बिल्टअप करत जाऊ, गाणं करत राहायचं. पण एक ना अशी सायकोलॉजी अशी पण आहे मनीष, सध्या असं म्हणतात की अंतरापर्यंत गाणं कोण ऐकतंय हल्ली, असं आता हे असं चाललेलं आहे. म्हणजे इव्हन जे काही मोठ्या संगीतकारांबरोबर काम करत असताना त्यांच्याकडनंही असं आलं की सर ते अंतराच्या हार्मनीमध्ये आपण थोडा चेंज केला आहे, अरे उदरतं गाणं कोण चुकतंय, बरोबर पहिलेच करूया. मग अशा वेळेला काय करायला लागेल, अशा वेळेला काय करायचं मग? नाही, अशा वेळेला पण मी असं म्हणेन की नाही, गाण्यासाठी आपण आलोय हे आधी लक्षात ठेवायचं. आपल्याला वाजवायला बोलवलंय पण गाण्यासाठी आपल्याला बोलवलंय, बरोबर. आपण गाण्याला न्याय देऊनच वाजवलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणलं तसं ठीक आहे, नाही तर इंट्रोडक्शन पार्ट मध्ये जसं आपण क्या यही प्यार आहे समजा, एवढं पण लक्ष वेधून घेतलेलं आहे, तेव्हा फक्त राईड वाजते आणि फक्त बेस गिटार दिसलं. तसं पण काही इंट्रोडक्शन मध्ये, म्हणजे जसं आता सांगतायत की नंतर कोण ऐकणार, तर आधी पण असं काही करू शकतो आपण. काय बात आहे. मला मनीष पुढे असं तुला ह्या गिटारच्या बाबतीमध्ये असं अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की
आता प्रोग्रामिंगचे एलिमेंट्स पण खूप सारे ऍड होतात बेस गिटार, म्हणजे बेसिकली त्या फ्रिक्वेन्सीला, म्हणजे आपण पूर्वी एक त्याला लो फ्रिक्वेन्सी म्हणून ट्रीट करतो, म्हणजे अजूनही ते तिथेच वाद्य. किक ड्रम आणि बेस गिटार हे साधारणपणे हँड इन हँड जाणारी साधारण मोर ऑर लेस इन्स्ट्रुमेंट आहेत ऑक्टेव्ह प्रमाणे. म्हणजे किक ड्रमचा एकच लो आपल्याला एंड मिळेल, परंतु बेस गिटारला आपल्याला त्याच्यापेक्षा खाली पण थोडंसं वाजवता येईल वरती. आता त्याच्याही पेक्षा खाली सबलोज नावाचा एक प्रकार जन्माला आलेला आहे, म्हणजे तो त्या 40-50 हर्ट्झ आणि कधीतरी फ्रिक्वेन्सी ऐकू येत नाही, पण आपल्याला इथे दडपण त्याचं प्रेशर होतं. ह्या सगळ्यांमध्ये बेस गिटारचं तुझं स्टँडिंग वेगळं मेंटेन करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? मी म्हणण्याचा उद्देश असा आहे की एक तर इन्स्ट्रुमेंट सिलेक्शन आणि ऑक्टेव्ह सिलेक्शन, ह्या दोन प्रामुख्याने गोष्टींबद्दल विचारतो मी तुला. ऑक्टेव्ह सिलेक्शनच जास्ती कळलं पाहिजे. जर का म्हणजे मी त्या गाण्याबरोबर जर काय कंपनी करत असेल, आधी प्रोग्रामिंग केलेलं असेल, तर मला माहिती असतं की माझी जी लो स्ट्रिंग आहे ई, ती साधारण 42 हर्ट्झ आहे. त्याच्या खाली प्रोग्रामरने काहीतरी करून ठेवलं असेल, तर मी तर 42च्या खाली तर जाऊ शकत नाही. बरोबर. मग मी वरती किती जाऊ शकतो हे माझ्या हातात नक्कीच आहे. ठीक आहे. तो ऑक्टेव्ह म्हणजे मी मिड ऑक्टेव्ह मध्ये वाजवलं तर माझी गिटार नक्की दिसून येईल, किंवा मला थोडासा जिथे स्कोप मिळेल, मी म्हटलं जसं पॉकेट्स असतात हल्ली छोटी छोटी, त्या पॉकेट्स मध्ये मी वाजवायला पाहिजे. आयडेंटिटी रिव्हील होते आपली, रिव्हील होते. आणि एक तरी सेमी क्वेवर असा असतो जिथे कोणीच काही वाजवलेलं नसतं, तर तो आपल्याला कळला पाहिजे आणि तिथे आपण पटकन आपण गाळलेल्या जागा तिथे आपण भरली पाहिजे. बरोबर. क्या बात आहे. वा वा. हा पॉइंट खूप छान म्हटलास की एक तरी जागा असते रिदम पॅटर्न मध्ये असते, किंवा सिंगरचा लॉंग नोट असतो, तेव्हा आपण करू शकतो. आपण चान्स तिथे बरोबर आपण चान्स तिथे मारू शकतो. क्या बात आहे. बेस गिटारच्या बाबतीमध्ये आता परत ह्या प्रोग्रामिंगच्या एलिमेंटमधनं आपण जेव्हा त्याचा प्रोग्रामिंगचा आपण एस्पेशली एलिमेंट करताना ह्याच्यामध्ये असं काही आहे का की जेवढं जुनं वाद्य तेवढं त्याचा साऊंड बेटर होतो? कारण आमच्या हार्मोनियममध्ये किंवा तबल्यामध्ये किंवा तबल्यापेक्षा तंबोऱ्यामध्ये विशेष करून असं होतं की जेवढं वाद्य जुनं होतं तेवढं ते जास्त राऊंड होतं, गोड वाजतं. असं तुमच्याकडे काही आहे का? असतं ना, कारण की शेवटी परत लाकूड आहे ते जेवढं सीझन होणार, म्हणजे नुसतंच घरात ठेवून दिलं कपाटात असं नाही, ते वाजतं राहिलं पाहिजे. तर जेवढं जुनं होतं लाकूड तेवढा त्याचा साऊंड खूप छान डेव्हलप होतो, मस्त होतो. पण मग हे असं त्याला जी सॉलिड बॉडी देण्याचं काय खास? कारण नॉर्मली स्पॅनिश गिटार किंवा अकॉस्टिक बेस गिटार जरी आपण बघितलं तरी त्याचा साऊंड बॉक्स अजून मोठा होत जातो. मग ह्याला सॉलिड बॉडी देण्याचं काय कारण असेल? कारण त्याचा रेझोनन्स जास्तीत जास्त व्हावा ना. लो फ्रिक्वेन्सी जी आहे तेवढी मटेरियल रेझोनेट व्हावी. ओके. आणि म्हणूनच ती लॉंग स्केल म्हणजे लांबीला जास्त असण्याचं कारण पण तेच आहे ना, की जेवढी लांब होणार तेवढा त्याच्यातनं डेप्थ जास्ती बाहेर येणार. ओके. म्हणजे स्पॅनिश गिटारच्या टेक्निकली स्पीकिंग एक्झॅक्टली रिव्हर्स याचं गणित आहे मुळात ह्याचं. म्हणजे मी तुला म्हटलं जॅझ बेसचं समजा ज्याचं जे स्केल बनलेलं आहे त्याच्यात बहुतेक 1 सेंटीमीटरचा जरी फरक केला ना तर साऊंड चेंज होईल तो. अच्छा. कंपन्यांनी नक्कीच त्याचा R&D स्टडी करून खूप नवीन मॉडेल येतात, पण तू बघशील तर काही जे मॉडेल्स आहेत आयकॉनिक मॉडेल्स आहेत बदलत नाही. म्हणजे टोनीजींचं तुझ्याकडे जे इन्स्ट्रुमेंट त्याने तुला दिलंय, जे पंचमच्या जवळपास 80 नंतरच्या मला वाटतं सगळ्या इन्स्ट्रुमेंट ते वाजलेले, ते पण स्पेसिफिक मॉडेल आहे का? हो, ते पण जॅझ बेसच आहे. अच्छा. जॅझ बेस मॉडेल आहे, फक्त त्या जमान्यात हँडक्राफ्टेड आहे. ते लेट 70s मधलं गिटार आहे, तर तेव्हा हँडक्राफ्टेड होत्या, नंतर मशीन मेड सगळ्या गिटार. मशीन मेड. पण ते नवीन जॅझ बेस आणि आता मेजरमेंट त्याचं सगळं मेजरमेंट सेम आहे. अच्छा. मेजरमेंट लाकडाची क्वालिटी आणि याच्यामध्ये नक्कीच याच्यामध्ये टोटलमध्ये नक्कीच फरक पडतो. एखाद्या माणसाला मुलाला बेस गिटारमध्ये आज करिअर करायचं असेल तर त्याला किती स्कोप आहे आणि त्याच्या फ्युचर बद्दल काय तू सांगशील? उलट आता चांगला स्कोप आहे. आता आपले ते बँड संस्कृती किंवा असं कल्चर यायला लागलंय, तर आता जास्ती स्कोप झालाय. प्रत्येक टीव्ही चॅनलवरती 1-2 रियालिटी शोज आहेत किंवा बाकी पण म्युझिकल बँड मध्ये. आणि आता आपल्या इथे असं झालंय की नाही हा आमचा बँड आहे, किंवा प्लेबॅक सिंगर म्हणतो नाही मेरे बँड के साठी ट्रॅव्हल करूंगा. असं नाहीये की मी येतो आणि गातो, असं नाहीये. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी बँड मध्ये किंवा इथे नक्कीच चान्स मिळू शकतो. आणि बेस गिटारला त्या मनाने थोडीशी कॉम्पिटिशन कमी आहे, असं अजून कमी आहे अजून, आणि ती मला वाटतं कमी राहीलच, कायम राहील. बेस गिटारच्या बाबतीत म्हणजे मला सुद्धा बऱ्याच ऐकताना बऱ्याचदा असं कन्फ्युज व्हायला होतं. म्हणजे तुला नक्कीच होत नाही, सत्यजित प्रभूला तर त्याच्याहून जास्त नक्की होत नाही,
परंतु मला होतं, आणि मी ते विद्यार्थी म्हणून तुला असा प्रश्न विचारतो की 100% सूर ओळखता कसा येतो रे बेस गिटारचा? येतो, ऑफकोर्स येतो, पण त्याच्यासाठी काही त्याच्यामध्ये एक्सरसाइज काही आहेत का? कारण का तो बेसूर वाजल्याला लगेच कळतो. हो, म्हणजे जर एफच्या जागी ई वाजला तिकडे तर आपल्याला लगेच कळतं की हे गणलंय म्हणून सगळा प्रकार. पण तो एफ वाजवला आपण बरं, कारण मला उदाहरण तुला याचं द्यायचंय. एलपीचं एक गाणं 1996 मध्ये राजकुमार फिल्म मधलं आहे, आजा आजा तू आजा आने, त्याच्या सुरुवात बेसच्या ह्यानी झाली आहे आणि ते ए नोट मध्ये गाणं आहे आणि ते ऐकताना आपल्याला असं वाटतं की ती ए फ्लॅट मध्ये ती बेस वाजले सगळे. आणि त्याच्यानंतर ढोलक आणि रिदम सुरू झाला की तो एकदम एला शिफ्ट झाल्यासारखा तो ट्रान्झिशन त्याचं डिस्टिंक्टली असं वाटतं आपल्याला. ऑफकोर्स नाहीये तसं, कारण तसं असतं तर तो काय बेस गिटारने पहिल्यांदा ए फ्लॅट वाजवल्यानंतर हे वाजवलं असं नाही झालंय. पण इतकी त्यामध्ये सूर ओळखताना गोंधळ होतो. असा तुझा कधी गोंधळ झालाय का ओळखण्याच्या बाबतीत? सुरुवातीला मला आठवत नाही, पण मला असं वाटतं ते ना, आपलं जसं आपण ब्रेन डेव्हलप करतो तसे आपले कान पण फ्रिक्वेन्सी, ठराविक फ्रिक्वेन्सी ऐकायला ट्रेन होतात. तसं कदाचित मला लो फ्रिक्वेन्सीमध्ये माझं, मी तुला म्हटलं मी एवढं जर करतो की आपली ई नोट जी आहे ती 42.1 हर्ट्झ वगैरे असं, तर थोडंसं मी टेक्निकली नॉलेज पण तसं घेतलंय. तर आता तू नवीन शिकायचं कोणाला असेल तर आता गुगलवरती तर हे सगळंच अवेलेबल आहे. प्रत्येकाने थोडीशी ती पण माहिती ठेवावी टेक्निकल, तर कान अजून आपला चांगला डेव्हलप होईल आणि कळतो सूर कानाला, नक्कीच कळतो. कन्व्हिक्शन मला तुझं आवडलेलं आहे, कळतो सूर, आणि तो ऑफकोर्स कळतो, याच्याबद्दल काही डाऊट नाही. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मला वाटतं मलाच खूप जास्ती बेस गिटार अजून ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. टोनीजींचा तुझ्या लाईफवरचा इन्फ्लुअन्स काय सांगशील? ऍक्च्युली खूप खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे की गाण्याकडे अशा यांनी बघायला पाहिजे की लोक म्हणतात की अरे गाण्याचा एक मुखडा असतो किंवा परकेशन्स असतात, काही ऑर्नामेंट्स असतात. मुखडा चांगला असेल तर तुम्ही नक्की पूर्ण गाणं ऐकता किंवा तसा प्रकारे. पण ते म्हणलं की चला ऑर्नामेंट्स आहेत, मुखडा चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण जर का त्याला पायच नसतील तर आपली त्याच्यावरती दया करतो, अरे अरे सगळं छान आहे पाय नाहीत. तर मग आपलं काम आहे कुठल्याही गाण्याला ड्राईव्ह करून न्यायचं, मग गाणं अजून छान दिसेल की. तर तसं माझं गाण्याकडे विजन बदललं. गाण्याप्रमाणे म्युझिकचं आपलं सगळंच ओव्हरऑल बदलत गेलं. माझ्या टोनीजींच्या संगतीत राहून माझं वागण्यात पण खूप बदल झाला. ते बऱ्यापैकी असे मिश्किल होते किंवा ह्युमर चांगलं होतं त्यांचं, टोनीजींचं. लोकांशी मला इव्हन डील कसं करायचं हे पण त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळालं. पण असं ना बसून काहीच शिकलेलो नाहीये. बसून मी फक्त त्यांच्याकडनं शालीमारचं टायटल शिकलो होतो, ते कसं वाजवायचं 11 मात्रांचं आणि 17 मात्रांचं गाणं कसं वाजवायचं. झुटे तेरे नैन त्यांनी ते पण मला असं सोपं सांगितलं होतं. त्यांनी मला सांगितलं कधीच कुठली गोष्ट क्लिष्ट नसते, ती सोपी करून कशी वाजवायची. किंवा स्टुडिओत गेल्यावरती जोपर्यंत तुला इथे समजत नाहीये तोपर्यंत अटेम्प्टच करायला जायचं नाही, वाजवायला जायचं नाही, तर तू चुकीचंच वाजवणार. एकदा तुला कळलं की गाणं जी मायनरला आहे, नेक्स्ट कॉर्ड 2 बार जी मायनर आहे, 2 बार सी मायनर आहे, मग ई फ्लॅट मेजर 7 आहे, मग एफ मेजर आहे. तर तुला आधी हे कळलं पाहिजे की टाइम सिग्नेचर प्रमाणे की तू इकडनं इकडे जाताना कसा जाऊ शकतो, कसा पासिंग नोट वाजवशील. आणि तीच तर ब्युटी आहे पासिंग नोटची. जी मायनरला जर का जी बीट टू बीट वाजवलं असं केलं तर ती मजा नाही. मग ई फ्लॅट मेजर 7 कसा दाखवायचा किंवा काय, हे सगळं बदललं. किंवा तुला म्हटलं सर डील तर कसं करायचं हे तर. पण डील म्हणजे माणसांशी डील, हे आर्थिक दोन्ही आर्थिक डील आणि म्युझिकल पण. मी म्हणलं तसं की म्युझिकल डील पण आहे ना. जी मायनरवरनं सी मायनरला जायचंय तर मी कसा जाऊ, डी सी शार्प सी करून जाऊ का जी ए बी फ्लॅट सी करू का नुसतं डायरेक्ट जी वरनं सी ला जाऊ. हे पण रस्ते दिसले खूप. होय मनीष, तू आता म्हटलास ते डील करण्याचं पण शिकवलं, फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी लोकांना सांगू इच्छितो की आता प्रॅक्टिकली स्पीकिंग तशी त्या झोनची गाणी कमी बनतात की जिथे तुला बेस गिटारची अशी पंचमकडे किंवा त्या स्टाईलचं प्लेइंग करता येईल. पण काही 2010-2015 या काळामध्ये आपण एकत्र कामं केली, त्याच्यामध्ये अशी काही गाणी झाली आहेत त्याच्यामध्ये तुला तशी वाजवायची संधी मिळाली.
तर मला एक गाण्याचा रेफरन्स आठवतो इथे, कौशलचं गाणं होतं पितृऋण फिल्म मधलं, आणि त्याच्यामध्ये तू तसंच तू जे वाक्य मगाशी म्हणलास नाही, एक सेमीक्वेव्हर तरी असते की ज्याच्यात कोणी वाजवलेलं नसतं. आपण आधी पण जे ऐकलेलं आहे आणि आता हे ऐकलेलं आहे, ह्याच्यामध्ये खरंच जेन्युइनली फरक कळत नाही की हे टोनीजींनी वाजवलंय का हे मनीषने वाजवलंय. तर मनीष, तू त्यांची शैली इतकी अडॉप्ट केलेली आहेस, म्हणजे तू ते काय म्हणतो. आणि बरं, नुसतीच त्यांची शैली नाही, नंतर सुद्धा त्यांच्या म्हातारपणाच्या काळात त्यांची तू खूप सेवा केलीस, त्यांच्या बरोबर राहिलास. तर मला केली नाही, संधी मिळाली ती मला, आणि परत ते प्रत्येकाने गुरुसाठी हे सगळं केलंच पाहिजे. नाही, हे अगदी सगळं हे जरी मान्य बरोबर आहे तरी सुद्धा हे करता कसं आहे, संधी मिळाली तू म्हणतोस, पण असं समज की तू व्यस्तच इतका असशील तर तुला ती संधी मिळून पण उपयोग नाही. तुझी इच्छा खूप असेल की हो मला सरांसाठी हे करायचंय, पण तुला जर 4-4 महिने जगात देशाच्या बाहेरच राहायची वेळ असेल तर काय उपयोग नाही होत ना. तर ती संधी मिळणं, आपली इच्छा असणं आणि परमेश्वरांनी ती आपल्याला करण्याची वेळ आणि शक्ती दोन्ही देणं, हे मला वाटतं तुझं त्यांच्यावरच्या प्रेमाचं आणि वाद्यावरच्या प्रेमाचं लक्षण आहे असं मी मानून चालतो. आणि तो आशीर्वाद तुझ्यावर आहेच आणि तो आयुष्यभर राहावा अशी माझी मनापासून इच्छा असेल. तर तू इथे इतक्या मनापासून आलायस, इतकं छान बोललायस या वाद्याबद्दल, तर त्यासाठी आमच्यातर्फे एक छोटीशी गिफ्ट आहे, त्याचा तू स्वीकार करावास. ठीक आहे सर, थँक्यू. तर मंडळी, आभाराची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळवा, कमेंट्समध्ये कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि श्रुतिगंधचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.